यावेळी एक मोठी बातमी येते। भंडारा इथे स्फोटामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला। भंडाऱ्यातल्या जवाहर नगरातील आयुध निर्माण कंपनीमध्ये स्फोट झाला। सी सेक्शन मधल्या स्फोटात 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे। हा स्फोट नेमका कशामुळे झाला याची कारणं आता शोधली जात आहेत। आपण देखील याची माहिती घेऊ, मात्र त्याची दृश्य समोर आली आहेत। भंडाऱ्यातल्या ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये स्फोट झालाय, त्याची ही दृश्य अगदी दूरवरून सुद्धा स्पष्टपणे दिसतंय। आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट अवकाशात पसरलेले आणि ही एक्सक्लुझिव्ह दृश्य भंडाऱ्यातल्या जवाहर नगरातल्या ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये झालेल्या भीषण स्फोटानंतरच्या आगीची। या स्फोटामध्ये 5 जणांचा मृत्यू झालाय। मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे। अगदी दिवसा काही वेळापूर्वी झालेला हा स्फोट आहे, त्यामुळे तिथे कामगार कर्मचारी काम करत असणार आहेत। 5 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। आमचे प्रतिनिधी नेहल भुरे यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात। नेहल, फॅक्टरी कसली, कंपनी कसली, स्फोट कशामुळे झाला, काही कळलंय का? किती वाजताचा हा स्फोट? नक्कीच मॅम, हा भीषण स्फोट भंडारा जिल्ह्यातील आयुध निर्माण कंपनीमध्ये जवाहरनगर इथे झालेला आहे। यात 5 लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आता सध्या समोर येत आहे। तर 5 ते 7 लोक जखमी असल्याची माहिती सुद्धा मिळत आहे। या कंपनीमध्ये काम करत असताना सकाळी 11 वाजताच्या सुमारास हा स्फोट झालेला आहे। या स्फोटाचा आवाज जवळपास 5 ते 7 किलोमीटर पर्यंत नागरिकांना ऐकू आला आहे। त्यामुळे या स्फोटाची तीव्रता खूप भयानक होती, यावरून कल्पना आपण करू शकतो। मात्र या कंपनीमध्ये दारुगोळ्याच्या निर्मितीचं काम होत असते। मात्र आज हा सकाळच्या सुमारास 11 वाजताच्या सुमारास हा स्फोट झालेला आहे। यामध्ये जवळपास आतापर्यंत 5 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आतापर्यंत आपल्याला मिळालेली आहे। मात्र यामध्ये मृतांचा आकडा वाढण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। आयुध निर्माण कंपनी म्हणजे नेमकं काय तिथं काम चालायचं, काय प्रकारचं साहित्य असणार आणि हा स्फोट नेमका कशामुळे झाला? बरं, स्फोटानंतर जी काही आग लागली, दूरवरून सुद्धा दृश्य दिसतायत, आगीचे लोट आपल्याला हवेत दिसतायत, धुराचे लोट। काय परिस्थिती असेल तिथे? किती कर्मचारी काम करत असावेत? जवळपास ही घटना जी आहे 23 नंबरच्या बिल्डिंगमध्ये हा स्फोट झालेला आहे। त्या बिल्डिंगमध्ये जवळपास 20 ते 25 लोक काम करत असल्याची आपल्याला माहिती मिळत आहे। त्यामध्ये जवळपास आता 5 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे। हा जो स्फोट होता खूप भयानक होता, कारण की याचा आवाज जो होता हा 5 ते 7 किलोमीटर पर्यंत नागरिकांना ऐकू आला आहे। त्यामुळे परिसरामध्ये एक भीतीचं वातावरण सुद्धा तयार झालेलं आहे की नेमकं काय झालं परिसरामध्ये लोकांना अजूनपर्यंत कळलेलं नाही। मात्र ही जवाहरनगर फॅक्टरीच्या परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे आणि 23 नंबरच्या बिल्डिंगमध्ये ही घटना घडलेली आहे। आतापर्यंत 5 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि अजून मृतांचा आकडा वाढण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे मॅम। बिलकुल नेहल, तुम्ही घटनास्थळी पोहोचलात का? अग्निशमन दलाचे जवान पोहोचलेत का? जवळपास आता घटनास्थळावर अँब्युलन्स आणि अग्निशमन दल आता 5 मिनिटांमध्ये पोहोचतच आहेत, कारण आता आवाज जो आहे आपल्याला सायरनचा आपल्याला ऐकू येत आहे। आपण सध्या आता घटनास्थळावरच आहोत, मात्र इथं आता अग्निशमन विभागाच्या गाड्या आता जस्ट पोहोचत आहेत, कारण की घटनेला घडलेला खूप वेळ झाला। मात्र घटना उशिरापर्यंत आपल्याला बाहेर निघालेली आहे। त्यामुळे आता तिथं सगळं अग्निशमन विभाग असो किंवा पोलीस विभाग असो ही मोठ्या प्रमाणात इथं आता पोहोचलेले आहेत। नागरिकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये इथं भीड केलेली आहे, त्यामुळे पोलीस बंदोबस्त सुद्धा मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। बरोबर नेहल, कारण तुम्ही सांगता 11 वाजता घडलेली घटना आहे, आता साधारण 12 वाजत आलेले आहेत, त्यामुळे 1 तास लोटलाय। आत्ता अँब्युलन्स पोहोचतायत, आत्ता अग्निशमन दल पोहोचत असेल तर तोपर्यंत काय परिस्थिती झाली असेल तिथे? भंडारा जिल्हा नेहल, आवाज येतोय? ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण भंडाऱ्यातल्या या आयुध निर्माण फॅक्टरी मधली बघतोय, जिथे थोड्या वेळापूर्वी भीषण स्फोट झाला आणि 5 जणांचा यामध्ये मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। भंडाऱ्यातल्या जवाहर नगरातल्या ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट झाला। सी सेक्शन मधील स्फोटामध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। मात्र हा स्फोट आणि त्याची भीषणता बघता मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होते। अँब्युलन्स आणि अग्निशमन दल नुकतंच तिथे पोहोचतंय। हा स्फोट नेमका झाला कशामुळे याची कारणं आता शोधली जातील। मात्र दूरवरून घेतलेली ही दृश्य आहेत। स्फोट इतका भीषण आहे आणि या स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड आहे की या आगीच्या ज्वाळा, हे धुराचे लोट आपल्याला अगदी दूरवरून सुद्धा आकाशात दिसतायत। बघ्यांची आता मोठी गर्दी झाली आहे। पोलीस आहेत घटनास्थळी, अँब्युलन्स पोहोचतायत, अग्निशमन दलाचे जवान पोहोचतायत। भंडाऱ्यातल्या जवाहर नगरातल्या
ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये 23 नंबरच्या बिल्डिंगमध्ये लागलेली ही आग आहे आणि सी सेक्शनमधल्या स्फोटात 5 जणांचा आत्ता मृत्यू झाल्याची माहिती प्राथमिक स्वरूपात मिळते। मात्र हा मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे। सकाळी 11 वाजता स्फोट झाल्यामुळे बरेचसे कर्मचारी कामगार तिथं काम करत असणारे स्टाफ असणार आहे आणि त्यामुळे हा मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। प्राथमिक माहिती जी मिळते 5 जण ठार झाल्याची माहिती या भीषण स्फोटामध्ये। दिवसाढवळ्या झालेला हा स्फोट, कामगार कर्मचारी तिथे काम करत असणार आहेत त्यामुळे मोठ्या जीवितहानीची शक्यता आहे। मात्र नेमका स्फोट हा कशामुळे घडला, त्यावेळी तिथे कोण कोण उपस्थित होता, किती लोक कंपनीमध्ये उपस्थित होते, यावरून आपल्याला माहिती थोड्या वेळाने मिळेलच। आमचे प्रतिनिधी हे देखील घटनास्थळी पोहोचून सगळी माहिती घेण्याचा प्रयत्न करतायत। अग्निशमन दल पोहोचलंय, ॲम्ब्युलन्स पोहोचतायत आणि आता जर कोणी जखमी आणखी कोण अडकले असतील आतमध्ये तर त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाचे जवान करतील। मात्र या भीषण स्फोटामध्ये 5 जण ठार झाल्याची माहिती समोर आली आहे। हा स्फोट नेमका झाला कशामुळे याची आता कारणं शोधली जातील। मात्र ज्यावेळी हा स्फोट झाला त्यावेळी एक मोठा आवाज झाला, त्यामुळे परिसरातले नागरिक भयभीत झालेत। या फॅक्टरीच्या आसपास काही रहिवासी भाग दिसत नाही आपल्याला, ही एक महत्त्वाची गोष्ट म्हणावी लागेल। मात्र जो आवाज झाला स्फोटाचा त्यामुळे परिसरातले नागरिक भयभीत झाले आणि त्यानंतर बघ्यांची गर्दी मोठी वाढली। त्यामुळे एक शाळेत जाणारी एक विद्यार्थिनी ही सुद्धा आपल्या सायकलवरती ही समोरची ही दृश्य बघून तिथेच थबकलेली दिसतेय। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण न्यूज 18 लोकमतवरती बघतोय। भंडाऱ्यातल्या जवाहर नगरातल्या ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये भीषण जो काही स्फोट झाला, आता स्फोट नेमका कशाचा झाला, ज्वलनशील तिथं काही वस्तू पदार्थ होते का? आयुध निर्माण फॅक्टरी आहे त्यामुळे आयुध निर्मितीसाठी जी काही सामग्री लागते ती या फॅक्टरीमध्ये असणार आहे आणि तिथे झालेला हा स्फोट। आता ती प्राथमिक माहिती माझ्याकडे आलेली आहे 5 जणांचा मृत्यू झाल्याची। त्याचं कारण अजून काही कळलं नाही। मृतांचा आकडा सुद्धा पुढे किती वाढू शकतो ही पण शक्यता वर्तवली जात आहे आणि दुर्दैवी या घटना आहे, अत्यंत गंभीर अशी घटना आहे। संपूर्ण माहिती आल्यावरच त्यावर अधिक बोलता येईल, पण आता तरी 5 जणांचा मृत्यू झाल्याची, अनेक जखमी असल्याची माहिती आहे। या भंडाऱ्यातल्या भीषण स्फोटासंदर्भात विजय वडेट्टीवार यांनी दिलेली ही प्रतिक्रिया। 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते, मात्र अतिशय भीषण असा स्फोट आहे, दुर्दैवी घटना आहे। संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच बोलणं यावरती योग्य ठरेल असं विजय वडेट्टीवार म्हणालेत। भंडाऱ्यात जवाहर नगरातल्या आयुध निर्माण फॅक्टरीमध्ये झालेला हा स्फोट आहे। या स्फोटाची तीव्रता किती हे आपण दृश्य बघून अंदाज लावू शकतो। दूरवरून ही जी काही दृश्य दिसतायत आगीची आणि धुराचे लोट आपल्याला दिसतायत, आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट। या भीषण स्फोटामध्ये आतापर्यंत 5 जण ठार झालेत ही प्राथमिक माहिती आहे। मात्र जखमींची संख्या देखील तितकीच असणार आहे आणि जर कोणी कर्मचारी तिथे काम करत असतील, सकाळी 11 वाजता स्फोट झालाय म्हटल्यावर नक्कीच अनेक लोक त्या फॅक्टरीमध्ये काम करणारे तिथे उपस्थित असतील स्फोटाच्या वेळी। त्यामुळे नेमकं काय झालं असावं या संदर्भातली माहिती आपण घेऊयात। भंडाऱ्यातून आमचे प्रतिनिधी नेहाल भुरे आपल्या सोबत आहेतच। नेहाल, काय आणखी माहिती मिळतेय का? नक्कीच मॅम, ही घटना खूप भयानक आहे आणि भंडारा जिल्ह्यातील आयुध निर्माण कंपनीमध्ये खूप मोठा स्फोट झालेला आहे। यामध्ये जवळपास आतापर्यंत 7 ते 8 लोकांचा मृत्यू झाल्याचा आता आकडा समोर आलेला आहे। सुरुवातीला 5 लोकांचा मृत्यू झाल्याचा आकडा समोर आला होता, मात्र आतापर्यंत अजून 3 लोक त्याच्यामध्ये मृत्यू झाल्याची आपल्याला माहिती समोर येत आहे। त्यामध्ये एकूण मृत्यूंचा आकडा किती आहे अजूनपर्यंत आपण कन्फर्म सांगू शकत नाही, कारण स्फोट जो होता हा खूप मोठा स्फोट होता। अजूनपर्यंत आपल्याला किती लोकांचा मृत्यू झालेला आहे हे अद्यापही आपल्याला कळू शकलेलं नाही। मात्र यामध्ये मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। आता जवळपास ॲम्ब्युलन्स आणि अग्निशमन विभाग पोहोचलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे, कारण नागरिकांच्याही खूप मोठ्या प्रमाणात इथं नागरिकांनी खूप मोठी गर्दी केलेली आहे। आणि ॲम्ब्युलन्स जे आहेत आतापर्यंत 7 ते 8 ॲम्ब्युलन्स या ठिकाणी पोहोचले आणि त्यांना जे जखमी आहेत जवळपास 7 ते 8 लोक जखमी सुद्धा झालेले आहेत। यांना उपचारासाठी भंडारा येथील शासकीय रुग्णालयामध्ये त्यांना हलवण्यात आलेले आहे। नेहाल, या सगळ्या माहितीसाठी तुर्तास धन्यवाद। मात्र आपण अपडेट घेत राहूच भंडाऱ्यातल्या या आयुध निर्माण फॅक्टरीमध्ये नेमकं काय स्फोट कशामुळे घडला, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते।